नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. राणी सिलेक्ट झालेल्या मॉडेल्सना प्रशिक्षण देत होती. सपना दुरूनच तिला पाहत होती. फेस स्ट्रेट, बॉडी स्ट्रेट अँड वॉक लाईक दिस. राणी रॅम्प वॉक करत त्यांना सांगत होती आणि त्या मॉडेल तसं तिला करून दाखवत होत्या. गुड. सपना त्यांना पाहून टाळ्या वाजवून म्हणाली. पण राणी, तुला नाही वाटत का यामध्ये काहीतरी मिसिंग आहे? काय? ॲटिट्यूड, सपना बोलली. रॅम्प वॉक करताना चेहऱ्यावरती एक प्रकारचा ॲटिट्यूड हवा, कॉन्फिडन्स लाईक दिस. असं म्हणून सपनानं त्यांना एक रॅम्प वॉक करून दाखवलं. हे ब्रायडल कलेक्शन आहे सपना, त्यामुळे चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल, लाज हवीच. राणी इज राईट सपना. आपण यावेळी फक्त कॉटन प्रेझेंट करत नाही आहोत, तर त्यातील भाव दाखवण्याचाही आपण प्रयत्न करतोय. आणि ब्राईड म्हटलं की थोडीशी नजाकत, थोडीशी सादगी आणि चेहऱ्यावरती एक गोड स्माईल हवीच. जय म्हणाला. यू आर राईट. बाय द वे, व्हेर इज आरंभ? तो राजस्थानला गेलाय. व्हॉट? पुन्हा? मेरी आणि जोजोनं त्याला फोर्स करून बोलावून घेतलं. अरे पण शो जवळ येतोय आणि तो फ्रेंड्सना एंटरटेन करत फिरतोय. इथल्या तयारीसाठी आपण आहोत ना, आणि त्याची जी कामं आहेत तो तिथेही करू शकतो, जय बोलला. पण तरीही तुझ्यावर सगळं सोडून त्यानं जायला नको होतं. नो प्रॉब्लेम, तुम्ही सगळे असताना मला काही अडचण येणार नाही. तेही आहेच म्हणा. काही मदत लागली तर सांग, सपना बोलली. येस, ओके, जय बोलला. मग सपनानं सगळ्या मॉडेल्सवरती एक नजर टाकली आणि तिथून निघून गेली. पाहताय काय, प्रॅक्टिस करा, जय बोलला. इकडे सपना एका कॅफेमध्ये आली आणि तिने एक फोन केला. मी आली आहे, जस्ट 10 मिनिट्स, समोरून एक व्यक्ती बोलली. सपना सिगरेट ओढत त्या व्यक्तीचा वाट पाहत होती आणि एक 10 मिनिटांनी एक व्यक्ती तिथे आली. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून प्रशांत, सीट. प्रशांत म्हणजे आरंभचा विश्वासू, त्याच्या ऑफिसमध्ये मॅनेजर आहे. मी सांगितलेलं काम झालं? हो, हे घ्या. प्रशांतने एक पेन ड्राईव्ह तिला दिला. यामध्ये तुम्हाला हवी असणारी सगळी इन्फॉर्मेशन आहे. व्हेरी गुड. मॅडम, आरंभ आणि जय सरांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. त्यांचा विश्वासघात करताना मला फार वाईट वाटतंय. त्याचे एक्स्ट्रा पैसे मिळत आहेत तुला. हो, पण हे काम खूपच रिस्की आहे. याबद्दल जर सरांना कळालं तर माझी नोकरी जाईलच, शिवाय मला जेलही होऊ शकते. डोंट वरी, याबद्दल कोणाला काही कळणार नाही, आणि कळालं तरी तुझं नाव अजिबात पुढे येणार नाही. हा सगळा ब्लेम मी एका खास व्यक्तीवर जाईल अशी व्यवस्था करणार आहे. या सगळ्यात कुठल्या व्यक्तीवरती खापर फुटणार आहे? प्रशांतनं विचारलं. ते कळेल शेवटी तुला, ती क्रूरपणे हसत बोलली. इकडे आरंभ आणि शुभांगी फार्म हाऊसवरून हवेलीमध्ये परतले तेव्हा दुपार झाली होती. सगळे जेवायला बसले होते. आरंभ आणि शुभांगी आले. तुलसी त्यांना पाहून म्हणाली, अरे कुठे राहिला होतात तुम्ही दोघे? तुमची वाट पाहून पाहून आम्ही जेवायला बसलो. अवंतिका मुद्दाम बोलली. ताराला त्यांना एकत्र पाहून खूप राग येत होता. परीना काकासांसोबत हॉर्सवरती बसून दूर फिरायला गेली होती. शौर्य मध्येच बोलला आणि ते ऐकून अवंतिकाने भुवया उंचावल्या. तारा देखील तिच्याकडे रागानं पाहत होती. मी आलेच चेंज करून. शुभांगी खाली मान घालून तिथून निघून गेली. आरंभ, तू पण जाऊन फ्रेश होऊन ये, तुलसी बोलली. जी काकीसा. एक्सक्यूज मी. आरंभही त्याच्या रूममध्ये निघून गेला. बुवा, हे बघ, माने तर त्यांचा व्हिडिओ पण केलाय, शौर्य तन्वीला बोलला आणि तो व्हिडिओ तिला दाखवला. शौर्य, मोबाईल बंद कर. सिया त्याच्या हातून फोन घेत बोलली. बाबी, सेंड मी दिस व्हिडिओ, इट्स व्हेरी ब्युटिफुल, मेरी सियाला बोलली. मग सियानं देखील हो मध्ये मान डोलावली. बघितलं भाभीसा, आरंभचं वागणं मला काही ठीक वाटत नाहीये, अवंतिका ताराच्या कानात हळूच बोलली. मग दुपारच्या जेवणानंतर सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. आरंभ त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता. तन्वी दुपारचे मेडिसिन घेऊन झोपली होती. सिया, शुभांगी, आरंभच्या त्या मित्रांसाठी काहीतरी भेटवस्तू घ्या. 2 दिवसांनी ते जाणार आहेत ना, दादिसा बोलली.
जी दादीसा, सिया बोलली. शुभांगी, तुला तो आरंभाने आणलेला डब्बा आवडला ना? दादीसा लॅपटॉपची आठवण काढत बोलली. डब्बा? सिया न समजून बोलली. लॅपटॉप दादीसा, शुभांगी हसत म्हणाली. हा तेच दादीसा म्हणाल्या. हा दादीसा, तिने अजून तो डब्बा चालू कुठे केलाय? सिया हसत बोलली. क्यों छोरी, पसंद नहीं आया? दादीसा शुभांगीकडे पाहत बोलली. नाही दादीसा, खूप छान आहे तो लॅपटॉप, शुभांगी बोलली. फिर शुरू क्यों नहीं किया तुमने? दादीसा म्हणाल्या. कारण त्याची पूजा झाली नाही ना दादीसा, सिया हसत म्हणाली आणि सगळे विचित्र नजरेनं शुभांगीकडे पाहू लागले. लॅपटॉपची कोण पूजा करतं? अवंतिका बोलली. शुभांगी करते. त्यावर सिया पुन्हा हसत म्हणाली. गावंढळ कुठली? तारा नाक मुरडत म्हणाली. याला गावंढळपणा नाही बोलत तारा. जाऊ दे, तुला या गोष्टी कधी नाही समजणार, कारण तू नास्तिक आहेस, दादीसा उपहासात्मकपणे हसत म्हणाल्या. हो, आहे मी नास्तिक, कारण मला या सगळ्यांपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास आहे. अशी पूजा करून देवदेव करून जर सगळं ठीक चाललं असतं ना, तर आज सगळेजण नुसतं भजन कीर्तन करत बसले असते. कुणालाही काम करण्याची गरज पडलीच नसती. आणि तू ग, एक 1.5 दमडीची नोकर, तुला सांगितलं होतं ना तन्वीपासून लांब राहायचं, पण अजिबात ऐकत नाहीस. तू तिच्या रूममध्ये का गेली होतीस? तारा शुभांगीला रागानं बोलली. तिचा आवाज आला आणि तिला काहीतरी हवं असेल म्हणून मी तिच्या रूममध्ये गेले होते. शुभांगी नाराज होत बोलली. तिला तुझी गरज नाहीये, तिची मॉम तिच्यासाठी आहे, समजलं? हे फक्त बोलून चालत नाही काकीसा. तुम्ही सगळे असूनही ती खूप एकटी आहे, कारण आता शुभांगीचा पेशन्सही संपत आला होता. व्हॉट डू यू मीन? खरं तर तुम्ही कधी तिला समजून घेतलंच नाही. आपल्या मुलांना नुसता पैसा आणि लॅविश लाईफस्टाईल दिलं म्हणजे आपली सगळी कर्तव्य पूर्ण झाली असं होत नाही काकीसा. तू मला शिकवतेस की मी माझ्या मुलीला कसं सांभाळायचं? तारा रागानं लाल बंद होत म्हणाली. शिकवत नाहीये, तन्वीला काय वाटतं ते सांगतेय. तिच्या आजारपणापेक्षा जास्त दुःख तिला तुम्ही तिच्यासोबत जे वागता ना त्याचं आहे. तुम्हाला तिच्या अपंगत्वाची लाज वाटते असा तिचा गैरसमज आहे. तिला मायेनं प्रेमानं जवळ घ्या. तिला काय वाटतं कधी प्रेमानं विचारा. पहा, ती तुमच्यावरती पुन्हा प्रेम करू लागेल. खरं तर या परिस्थितीमध्ये तिला तुमची खरी गरज आहे काकीसा. शुभांगीच्या बोलण्याचा ताराला अजूनच राग येत होता. लायकीत राहायचं, नोकर आहेस, नोकरासारखं राहायचं, आणि तुझे इरादे कळतात बरं का मला. असं गुड गुड बनून सगळ्यांना जाळ्यात ओढतीयस, पण मी तुझ्या अजिबात जाळ्यात अडकणार नाही. आणि काय ग, तुला लाज वाटत नाही का? आरंभाच्या सारखं मागे पुढे करत असतेस. हे ऐकल्यानंतर शुभांगीच्या डोळ्यात पाणी आलं. काकीसा, अहो तुम्ही काही काय बोलताय? सिया बोलली. चुप, तुला मध्ये कोणी बोलायला सांगितलं? या मुलीला वेळीच तिची जागा दाखवून देणं गरजेचं आहे. नोकर आहेस तू या घरची, मालकीण होण्याचं स्वप्न पाहू नकोस. तुझ्या या सौंदर्याचा फायदा घेत आरंभाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतेस, चीप मुलगी. ताराला आरंभ आणि तिच्यामध्ये निर्माण होणारी जवळीकता बिलकुल आवडत नव्हती. बस, खूप झालं मॉम. आरंभचा रागानं भरलेला आवाज ऐकून सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. आरंभ? तारा जरा घाबरून म्हणाली. बस मॉम, तू आजच मुंबईला परत जातेस, आरंभ शांत आणि धारधार आवाजामध्ये म्हणाला. सगळ्यांसमोर ताराला ते खूपच अपमानास्पद वाटलं. आरंभ, तू या मुलीसाठी माझा इन्सल्ट करतोयस? तारा बोलली. नाही मॉम, वाद वाढू नये म्हणून सांगतोय, प्लीज जा. आरंभ निर्विकारपणे बोलला आणि तारा तिथून तंतनत निघून गेली. त्यानंतर तारा मुंबईला निघाली. तिला तन्वीला घेऊन जायचं होतं, परंतु तन्वी ऐकत नव्हती, म्हणून तारा शेवटी एकटीच मुंबईला गेली. संध्याकाळी आरंभ ओपन टेरेसवरती याच गोष्टींचा विचार करत बसला होता. भाई, तन्वी आरंभच्या रूममध्ये आली. तो तिथे नव्हता म्हणून ती पुन्हा बाहेर आली. भाभीसा, भाई कुठे आहे? तन्वीनं सियाला विचारलं. आरंभ? अगं तो मगाशी टेरेसवर गेलाय, सिया बोलली. ठीक आहे, जरा रोजी आंटीला पाठवा, मला टेरेसवर जायचंय. अगं मी सोडते ना, चल. मग सियानं तिला आधार दिला आणि मग दोघेही हळूहळू टेरेसवर आल्या. भाई, तन्वीचा आवाज आला आणि आरंभने तिच्याकडे पाहिलं.
बच्चा. तो लगेच तिच्या जवळ गेला आणि तिला आधार दिला. त्याने तिला समोरच्या सोफ्यावर बसवलं. थँक्यू भाभीसा, तन्वी सियाला म्हणाली. आता पुन्हा जर थँक्यू म्हणालीस ना तर मला राग येईल बरं का, सिया बोलली. ओके सॉरी, नाही बोलणार. तुमच्यासाठी काही पाठवू का? कॉफी पाठव, आरंभ बोलला. मला पण, तन्वी म्हणाली. ठीक आहे. सिया तिथून निघून गेली. भाई, मॉम अचानक का गेली? तिला इथे कुठे करमतं, आरंभ नजर चोरत बोलला. हो, तिला तिच्या त्या क्लबमधील नाचाकड्या फ्रेंड्स सोडून इथे कसं करमेल, तन्वी नाक मुरडत म्हणाली. यावर आरंभ हसला. भाई एक विचारू? हा विचार, पण खरं बोलशील ना? बच्चा, मी तुझ्याशी कधी खोटं बोलतो का? आरंभ तिचा हात हातात घेऊन म्हणाला. तसं नाही, पण बऱ्याच गोष्टी तुम्ही मला सांगत नाहीत. मी लहान आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु मी आता लहान नाहीये भाई, मला कळतं सगळं. तन्वी, तुला काय बोलायचे ते बिनधास्त बोल बच्चा, मी तुझ्यापासून काही लपवत नाही, आरंभ तिला विश्वास देत बोलला. शुभांगी कोण आहे भाई? यावर आरंभने चमकून तिच्याकडे पाहिलं. ती शुभांगीबद्दल विचारेल असं त्याला वाटलंच नव्हतं. सांग ना भाई, शुभांगी कोण आहे? फ्रेंड. पाठीमागून शुभांगीचा आवाज आला. तन्वी आणि आरंभने तिच्याकडे पाहिलं तर ती कॉफी घेऊन आली होती. कॉफी? शुभांगीनं त्यांना कॉफी दिली. फ्रेंड. मग मॉम तुला नोकर का बोलत होती? संशयित नजरेनं पाहत तन्वी म्हणाली. कारण माझे बापूसा आधी या हवेलीमध्ये काम करायचे ना, शुभांगी हसत म्हणाली. मॉम पण ना किती नॅरो माइंडेड लेडी आहे. तुझे फादर इथे काम करायचे म्हणून तुला नोकर बोलते, पण तू इथे हवेलीत का राहतेस मग? माझे बापूसा आता या जगात नाहीत ना, मग माझ्या शिक्षणासाठी त्यांनी जे कर्ज घेतलं होतं ना त्यात माझं घर पण गेलं. ओह, आय एम सॉरी. म्हणून तुला भाई इथे घेऊन आला का? शुभांगी आरंभ आणि तन्वीकडे पाहत बोलली. मला शौर्यानं सांगितलं की भाई तुला या हवेलीमध्ये घेऊन आला आणि म्हणूनच ते मॉमला आवडत नसणार. तसंही तिला चांगली लोक आवडत नाहीत. ती वाईट आहे आणि तिला वाईटच लोक आवडतात, त्या सपनासारखी, तन्वी नाक मुरडत म्हणाली. बच्चा, आरंभ तिच्याकडे बारीक डोळे करून म्हणाला. सॉरी, तन्वी म्हणाली. बेबी, वॉक करण्याची वेळ झाली आहे. रोजी आंटी तिथे येत म्हणाली. मला नाही करायचा वॉक, काही फायदा तर होत नाही. बेबी, अजय सर मला रागवतील, रोजी आंटी म्हणाली. तुम्ही त्यांना सांगू नका ना आंटी. बच्चा, डॅडनं तुला इथे कुठल्या अटींवर पाठवलंय माहीत आहे ना, आरंभ बोलला. हो माहीत आहे, पण मला ना कंटाळा येतो या सगळ्यांचा. या मेडिसिन्स, एक्झरसाइज, किती बोरिंग आहे माझं लाईफ, अजिबात फन नाही, तन्वी गाल फुगवून म्हणाली. असं म्हणून कसं चालेल? हा वॉक तुझ्या ट्रीटमेंटचा एक भाग आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि आपण उद्या मेळ्यामध्ये फिरायला जाऊ ना, तुला खूप मजा येईल, शुभांगी तिला समजावत बोलली. मेला? तन्वी न समजून म्हणाली. फनफेअर, आरंभ म्हणाला. रिअली? तन्वी अगदी खुश होत म्हणाली. हो, शुभांगी देखील हसत म्हणाली. वाव, चला आंटी, तन्वी उभं राहण्याचा प्रयत्न करत म्हणाली. थँक्यू, रोजी आंटी शुभांगीला हसून म्हणाली आणि हळूहळू तिला खाली घेऊन गेली. थँक्यू, आरंभ बोलला आणि शुभांगी गोड हसली. तन्वीला काय बोलू काहीच कळत नव्हतं. मी समजू शकते, शुभांगी कॉफीचा मग उचलत म्हणाली. फ्रेंड्स, आरंभने तिच्याकडे मैत्रीचा हात केला आणि शुभांगी त्याच्याकडे चमकून पाहू लागली. जयसोबत मैत्री केली, मग माझ्यासोबत का नाही? आरंभ कपाळावरती आठ्या पाडून म्हणाला. जय मला आवडतो, खूप मोकळा आहे तो बोलायला, ती ओघामध्ये बोलून गेली. आणि मी? तो तिच्या जवळ जात बोलला आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. मी आवडत नाही का तुला? तो तिची घबराट पाहून अजूनच तिला छेडत बोलला. नाही, ती डोळ्यांची फडफड करत त्याला पाहत होती. रिअली? तो थोडासा आवाज चढवत म्हणाला आणि ती घाबरली. तसं 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 नाही, तुम्ही पण थोडेसे आवडता, ती घाबरून पापण्यांची उघडझाप करत म्हणाली. म्हणजे किती?
काय? ती न समजून म्हणाली. थोडेसे म्हणजे किती आवडतो? तो अजूनच तिच्या जवळ जात बोलला. ती मागे सरकली, पण त्यानं तिला कमरेमध्ये हात घालून जवळ ओढलं. तिनं लगेच त्याच्या छातीवर हात ठेवून दोघांमध्ये अंतर तयार केलं. टेल मी, थोडेसे म्हणजे किती? तो तिच्या कमरेवरील हात गच्च करत बोलला. एवढे एवढे, ती अडखळत हात थोडासा पसरत म्हणाली. बस, तो कपाळावरती अजूनच आठ्या पाडून म्हणाला. नाही एवढे, ती अजून हाताचा आकार थोडा मोठा करत बोलली. बस, तो तिच्या डोळ्यांमध्ये पाहत तिच्या चेहऱ्यावर झुकत बोलला. बोलताना तो तिच्या खूपच जवळ आला होता. त्याचा असं जवळ येणं तिला अजूनच बेचैन करत होतं. भीतीनं तिची थरथर वाढली होती, जी आरंभला जाणवत होती. जय इतकं आवडण्यासाठी मला काय करावं लागेल? तो तिचे केस कानाच्या मागे सारत बोलला. केस कानामागे सारताना त्याच्या बोटांचा ओझरता स्पर्श तिच्या गालाला झाला आणि तिच्या अंगावर सरकन काटा आला. त्याच्या अशा जवळ येण्यानं तिची उडणारी धांदल पाहून तो खूपच सुखावून गेला. तिच्या जवळ जाताना त्याला जे फील होत होतं ते सपनाच्या जवळ जाताना कधीच होत नव्हतं. दोघेही हिप्नोटाईज झाल्यासारखे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहत होते. त्यानं हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर घातली आणि तिनं लगेच डोळे मिटले. तिचे ते भीतीनं थरथरणारे ओठ पाहून त्याला तिला किस करण्याची इच्छा होत होती. तो तिच्या ओठांना एकसारखं पाहत होता. नो आरंभ, ती तुला घाबरतीये, त्याचं मन म्हणालं आणि गालात हसत तो मागे झाला. ती तशीच डोळे मिटून उभी होती आणि आरंभ गालात हसत तिच्याकडे पाहत होता. फ्रेंड्स, तो तिची तंद्री भंग करत मध्येच बोलला. तिनं डोळे उघडले तर तो आधी जिथे उभा होता तिथेच उभा होता. ती थोडीशी गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. काय झालं? तो अगदी भोळेपणाचा आव आणत तिच्याशी बोलला. तो आता तिच्या एकदम जवळ होता हा भास आहे की हे सत्य तिला कळेनाच. यू आर अ लकी गर्ल, कारण मी असं कोणाशीही फ्रेंडशिप करत नाहीये. तो मुद्दाम थोडासा ॲटिट्यूड दाखवत बोलला. तिला थोडा राग आला. हो का? बट आय एम नॉट इंटरेस्टेड. तीही डोळे बारीक करून त्याच टोनमध्ये बोलली आणि कॉफीचा मग उचलला आणि निघून गेली. आरंभला तिचं हसू आलं. जय वॉज राईट, ही खूप वेगळी आहे, तो हसत बोलला. तर मग मित्रांनो, आता काय वाटतं तुम्हाला काय होईल? ही लव्ह स्टोरी कशी फुलत जाईल? पाहूयात पुढच्या येणाऱ्या काही भागात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.